आरसा महानगर वार्ता। वन विभागात वृक्ष लागवडीच्या नावाखाली झालेल्या तब्बल 109 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्या प्रकरणी आता अत्यंत मोठी बातमी समोर येते। सोलापूरच्या सामाजिक वनीकरण विभागात खळबळ उडून देणाऱ्या या घोटाळ्याचा तपास आता थेट सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने हा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण आदेश दिला। याचिकाकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी 2 जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाच्या या धडाकेबाज निर्णयाची माहिती दिली। न्यायमूर्ती संदेश पाटील आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेवर तीव्र बोट ठेवत हा तपास तातडीने सीबीआय कडे वर्ग करण्याचे आदेश दिले। आता समजून घेऊयात की हे नेमके प्रकरण काय आहे। तर 2014 मध्ये राज्यात वृक्ष लागवडीची एक मोठी आणि महत्त्वाकांक्षी मोहीम राबवण्यात आली होती। मात्र सोलापूर आणि पंढरपूर भागातील सामाजिक वनीकरण विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी निसर्गाशी आणि शासनाची क्रूर थट्टा केली। आरोप असा आहे की प्रत्यक्षात एकही झाड न लावता कागदोपत्री खर्च दाखवून तब्बल 109 कोटी रुपयाचा डल्ला मारण्यात आला। या महाघोटाळ्याविरोधात दादासाहेब चव्हाण यांनी पंढरपूर न्यायालयात कायदेशीर लढा सुरू केला। न्यायालयाच्या आदेशानंतर 4 ऑगस्ट 2022 रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात 8 बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले। पुढे हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला, पण आश्चर्य म्हणजे पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई केली नाही। उलट आरोपी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, असा थेट आरोप चव्हाण यांनी केलाय। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।